पोरीव मी आज तुरी सोल्याची आमटी करून करणार आहे, आज करून दाखवणार आहे तुम्हाला। हे तुरी सोले भाजून घेणार आहे, चांगले लाल मस्त भाजायचे, लाल कलर येऊस तर। तुरी दाण्याची आमटी लय भारी लागते। झाले आता आपले हे तुरीचे सोले भाजू भाजायचे। 4 ते 5 मिरच्या टाकायच्या, जशा लागून तशा। हे दगड फुले त्याच्यात आता हे खोबरे टाकू राहिली। झालं लाल खोबरं भाजून, आता मस्त भाजलं खमक। कोथिंबीर भाजून घ्यायची। कोथिंबीर अशी भाजी का चवदार होती भाजी, छान लागते खायला। आम्ही असंच भाजूच होतो पहिलं, आता भाजत नाही बाया भाजी हे खोबरं। आता हे असं बारीक वाटलं का लय भारी लागते भाजी पाट्यावर। ते मिक्सर काही चव नाही देत मिक्सरवर, ते काही गोड नाही लागत मिक्सरवर भाज्या। मला असं वाटायचं सवय पहिलीच, म्हणून मला चुलीवरला आवडतं, म्हणून मी चुलीवर स्वयंपाक करते। तुरी सोले वाटून घेते आता। पहिले ना खोबरं ते वाटून घेतलं, आता हे सोले वाटून घ्यायचे आपले तुरीचे, तुरी दाण्याचे। सारा मसाला बारीक वाटायचा आणि तुरीचे दाणे थोडे जाड जाड वाटायचे, खायला चव लागते। बारीक वाटल्यावर चवदार नाही होत भाजी। झालं आता काढून घेतलं, झालं आपलं वाटण। तेल टाकून घे, आता लसूण टाकून घे।